नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज परत तुमच्यासाठी किचन टिप्स अशा छान छान घेऊन आलेली आहे. तर चला बघूया. जर आपल्या किचनमध्ये जर पालींचं प्रमाण वगैरे जास्त असलं तर मोरपीस जर लावले किचनमध्ये तर पाली पूर्णपणेच नाहीशा होतात. जर आपण गॅसवर पाणी किंवा दूध उकळवण्यासाठी जर ठेवलं तर ते ओतू न जावं, त्यामुळे आपण जर त्यात लाकडी चमचा असा तिरपा जर टाकून ठेवला तर आपलं पाणी किंवा दूध बिलकुल ओतू जात नाही. जर घरामध्ये उंदरांचं प्रमाण जास्त असेल तर जिथून उंदरं येतात जातात त्या ठिकाणीच आपण लाल मिरची पावडर जर टाकली तर उंदरं पूर्णपणे त्या बाजूने यायचं बंदच होऊन जातात डायरेक्ट. जेव्हा आपण पांढरे कपडे धुतो, कधी-कधी खूप डाग असतात पांढऱ्या कपड्यांवर तर ते निघत नाही. तर आपण जर पांढरे कपडे धुण्यासाठी जर थोडासा लिंबूच्या रसाचा जर वापर केला तर आपले पांढरे कपडे स्वच्छ धुण्यास खूप मदत होते. जर आपल्या कपड्यांना जर चिंगम वगैरे लागलं असेल, कधी चुकून लागून जातं, तर त्याच्यासाठी आपण जर तो जो कपडा आहे तर तो जर फ्रीजमध्ये ठेवून दिला आणि जेव्हा ते चिंगम कडक होतं, 1 ते 2 तास लागतात त्या गोष्टीला आणि चिंगम कडक झालं की ते सहजरित्या कपड्यांचं निघून जातं. जर आपल्या कपड्यांना जर शाईचे डाग वगैरे लागलेले असतील तर आपण जर टूथपेस्ट असतो ना आपला, तो जर आपण लावून ठेवला डागच्या ठिकाणी तर आणि ते सुकू द्यायचा टूथपेस्ट आणि मग तो कपडा स्वच्छ धुवून टाकायचा. पूर्ण आपले जे डाग असतात ते पूर्णपणे नाहीसे होऊन जातात. जेव्हा आपण नारळ फोडतो, नारळाची जी कवटी असते खालची, त्याच्यातून कधी-कधी नारळ आपलं मोकळं होत नाही. तर ते जर मोकळं फास्ट होण्यासाठी आपण जर ते गॅसवर ठेवून दिलं, थोडा वेळ तापू दिलं, तर आपलं जे नारळ असतं ना, ते एकदम अलगद असं निघून जातं. दुधाला अगदी अशी जाड अशी साय येण्यासाठी दूध आपण एकदम बारीक गॅसवर उकळून घेणे आणि उकळून झाल्यानंतर व्यवस्थित गार झालं की मग आपण फ्रीजमध्ये ठेवलं की आपल्या दुधाला खूप छान अशी जाड अशी साय येते. कोणती पण भाकरी करताना जरा भाकरी जर तुटत असेल आपल्याकडून तर आपण थोडंसं कोमट पाणी करून जर भाकरीचं पीठ मळून घेतलं तर आपली भाकरी बिलकुल तुटत नाही आणि व्यवस्थित होते. साखरेच्या जर डब्यात आपल्या मुंग्या होत असतील तर त्यासाठी आपण जर 4 ते 5 लवंगा अ, वरच्या वर जर आपण डब्यात टाकून ठेवल्या तर आपल्या साखरेला आहे ना मुंग्या लागत नाही. गाजर, मुळा, बीट जर खूप असं शिळं झालं की असे लूज पडतात तर ते जर असे ताजेतवाने होण्यासाठी जर आपण मिठाच्या पाण्यात रात्रभर ते जर टाकून ठेवले तर सकाळी एकदम असे टवटवीत आणि मस्त होऊन जातात. जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन टिप्स ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.